आपल्या आजूबाजूला जेवढी पण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत ना, त्या प्रत्येकात एक छोटासा हिरो दडलेला असतो. तो म्हणजे ट्रान्झिस्टर. पण या हिरोची सुद्धा एक कमजोरी होती, एक अशी अडचण जी त्याच्या खऱ्या शक्तीला बाहेर येऊ देत नव्हती. चला, आज पाहूया की एका साध्या पण हुशार आयडियाने इलेक्ट्रॉनिक्सचं जग कायमचं कसं बदलून टाकलं. हा हिरो म्हणजे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा आपण त्याला बीजेटी म्हणतो. कित्येक दशक हाच आपल्या प्रगतीचा आधार होता. पण इंजिनियर्सना सतत एका अदृश्य भिंतीचा सामना करावा लागत होता. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ट्रान्झिस्टर कधीच आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हता. काहीतरी होतं जे त्याला मागे खेचत होतं. हे सगळं नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या गेन समस्येच्या मुळाशी जावं लागेल. ही एक अशी अडचण होती जी थेट भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे तयार झाली होती. आता बघा, बीजेटीची खरी ताकद असते त्याच्या करंट गेनमध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एक लहान सिग्नल देतो आणि तो त्याचं रूपांतर एका मोठ्या सिग्नलमध्ये करतो. गेन जेवढा जास्त तेवढा ट्रान्झिस्टर जास्त शक्तिशाली. पण अडचण ही होती की या गेनला एक मर्यादा होती. एका ठराविक पातळीच्या पुढे तो वाढतच नव्हता आणि त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाचा वेगही मंदावला होता. मग असं का होत होतं? याचं मूळ कारण आहे रिव्हर्स इंजेक्शन नावाच्या एका प्रकारात. म्हणजे काय तर करंटचा एक छोटासा भाग चुकीच्या दिशेने वाहत होता. असं समजा की आपल्या सिस्टममध्येच एक छोटीशी गळती होती जी सगळी कार्यक्षमता कमी करत होती. तर या खलनायकाचं नाव आहे रिव्हर्स होल इंजेक्शन. ही एक अशी करंट गळती होती जी थेट ट्रान्झिस्टरच्या रचनेतच दडलेली होती. एखाद्या ट्रान्झिस्टरला आपण एका 3 लेनच्या हायवेसारखा समजू शकतो. आदर्श परिस्थितीत काय व्हायला हवं? तर इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपली वाहतूक एमिटरमधून निघून मधल्या अरुंद लेनवरून म्हणजे बेसमधून कलेक्टरकडे अगदी सुरळीतपणे जायला हवी. हाच तो करंट आहे जो आपली सगळी उपकरणं चालवतो. पण प्रत्यक्षात एक गडबड होती. मधल्या लेनमधून म्हणजे बेसमधून काही होल्स चुकीचा रस्ता पकडून एमिटरकडे परत येत होते. हेच आहे ते रिव्हर्स होल इंजेक्शन. म्हणजे विचार करा, हायवेवर काही गाड्या चुकीच्या दिशेने येत आहेत. मग काय होणार? ट्रॅफिक जॅम होणार आणि सगळा प्रवाह मंदावणार. या चुकीच्या दिशेने जाणाऱ्या होल्समुळे एमिटरची इंजेक्शन इफिशियन्सी कमी होते. म्हणजे सोप्या भाषेत ट्रान्झिस्टर योग्य करंट योग्य दिशेने पाठवण्यात किती चांगला आहे याचं हे मोजमाप आहे. आणि कार्यक्षमता कमी झाली की थेट त्याचा परिणाम गेनवर होतो, तो कमी होतो. आणि गंमत म्हणजे या सगळ्या समस्येचं मूळ एका अगदी साध्या गोष्टीत होतं, ॲमिटरवरचा मेटल कॉन्टॅक्ट. हा मेटल कॉन्टॅक्ट एका मोठ्या सिंक किंवा ड्रेनसारखं काम करत होता. तो बेसमध्ये असलेल्या होल्सना आपल्याकडे खेचत होता. त्यामुळे होल्सना चुकीच्या दिशेने वाहण्यासाठी एक कारणच मिळत होतं. हीच ती गळती होती. मग प्रश्न हा होता की इंजिनियर्स ही अदृश्य गळती बंद कशी करणार? ट्रान्झिस्टरची खरी ताकद बाहेर कशी आणणार? आणि याचं उत्तर जितकं हुशारीचं होतं तितकंच साधं होतं. आणि याचं उत्तर होतं एक हुशार सिलिकॉन सँडविच, पॉलिसिलिकॉन एमिटर. ही कल्पना खरं तर खूपच साधी होती. त्यांनी काय केलं की तो जो प्रॉब्लेम तयार करणारा मेटल कॉन्टॅक्ट होता ना, त्याच्या आणि सिलिकॉन इमिटरच्या मध्ये एका वेगळ्या पदार्थाचा एक पातळ थर टाकला. हा मधला थर होता पॉलिसिलिकॉनचा. आणि या एका बदलाने सगळं चित्र पालटलं. आता हा पॉलिसिलिकॉन म्हणजे काय? तर हे सिलिकॉनचंच एक थोडं कमी परफेक्ट रूप आहे जे अनेक लहान वेड्यावाकड्या क्रिस्टल्सनी बनलेलं असतं. आणि गंमत म्हणजे त्याची हीच अपूर्णता या समस्येवरचा रामबाण उपाय ठरली. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे मटेरियल आधीपासूनच वापरल्या जाणाऱ्या उत्पादन प्रक्रियेत अगदी सहज बसत होतं. पण हा एक पातळ थर एवढी मोठी जादू करतो तरी कसा? चला पाहूया. यामागे 3 महत्त्वाच्या गोष्टी काम करतात. हा एकच थर गळती थांबवण्यासाठी 3 प्रकारे काम करतो. पहिलं, तो होल्सना खिचण्याची शक्ती कमी करतो. दुसरा, तो त्यांचा रस्ता चढवतो. आणि तिसरं, जे काही थोडेफार होल्स उरतात त्यांना तो हळू करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे पॉलिसिलिकॉनचा थर त्या मेटल कॉन्टॅक्टचा खेचण्याचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकतो. आणि एकदा ती ओढच निघून गेली की रोल्सना चुकीच्या दिशेने वाहण्यासाठी कोणतंही मोठं कारणच उरत नाही. म्हणजे गळतीचं मुख्य कारणच इथे संपतं. दुसरं म्हणजे पॉलिसिलिकॉन आणि सिलिकॉन जिथे जुळतात ना, तिथे नैसर्गिकरित्याच एक अतिशय पातळ ऑक्साईडचा थर तयार होतो. हा थर म्हणजे एका हुशार बाउन्सरसारखा आहे. तो इलेक्ट्रॉन्सना म्हणजे आपल्या कामाच्या लोकांना सहज आत येऊ देतो, पण होल्सना म्हणजे नको असलेल्यांना बाहेरच थांबवतो.
आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे स्वतः पॉलिसिलिकॉनची रचना. ती थोडी अपूर्ण असल्यामुळे होल्ससाठी ती एका भुलभुलैयासारखी काम करते. त्यामुळे ते जास्त दूर जाऊच शकत नाहीत आणि उरलीसुरली गळतीसुद्धा प्रभावीपणे थांबवली जाते. बरं, तर ही गळती तर थांबली, पण याचा खऱ्या अर्थाने काय फरक पडला? एक चांगला ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी आणि त्याच्या कामगिरीसाठी याचा काय अर्थ होता? हे तंत्रज्ञान फक्त जास्त शक्तिशाली नव्हतं, तर ते बनवायलाही सोपं आणि जास्त अचूक होतं. पॉलिसिलिकॉनमुळे इंजिनियर्सना अतिशय पातळ थर बनवता आले, तेही नाजूक सिलिकॉन क्रिस्टलला कोणतंही नुकसान न पोहोचवता. यामुळे लहान, जास्त कार्यक्षम आणि कमी गडबड करणारे ट्रान्झिस्टर्स बनवणं शक्य झालं. आणि याचा परिणाम? तो तर डोळ्यांना दिसण्यासारखा होता. तुम्हीच बघा, एका सामान्य बीजेटी आणि पॉलिसिलिकॉन एमिटर असलेल्या बीजेटीच्या करंट गेनमधला फरक हा काही छोटा मोठा नव्हता, तो प्रचंड होता. आपण इथे बोलतोय जवळपास 10 पट वाढीबद्दल. विचार करा, फक्त एका कागदापेक्षाही पातळ थराने ट्रान्झिस्टरची ताकद 10 पटीने वाढवली. कमाल आहे ना? हेच तर इंजिनिअरिंगचं सौंदर्य आहे. पण गोष्ट फक्त ताकदीची नव्हती, तर वेगाची सुद्धा होती. या सुधारणेमुळे ट्रान्झिस्टर खूप जास्त वेगाने चालूबंद होऊ शकत होते. आणि याचा थेट परिणाम म्हणजे वेगवान कम्प्युटर्स, वेगवान कम्युनिकेशन. आज आपण जे हाय स्पीड इलेक्ट्रॉनिक्सचं जग पाहतो, त्याचा पाया इथे घातला गेला. पॉलिसिलिकॉन एमिटरची ही कहाणी आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते की कधीकधी मोठी क्रांती ही काहीतरी पूर्णपणे नवीन शोधण्यात नसते, तर आपल्याकडे जे आहे ते अधिक हुशारीने वापरण्यात असते. आणि मग एक प्रश्न मनात येतोच की आज कोणत्या तरी लॅबमध्ये असाच एखादा साधा दिसणारा मटेरियलचा थर पुढच्या मोठ्या तांत्रिक क्रांतीची वाट पाहत असेल?